नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा जी.आर. प्रसिद्ध झाला असून या ठिकाणी नेमकी किती पदं निर्माण झालेली आहेत नवीन नियमावलीनुसार आणि ती पदं कशी भरली जाणार आहेत, किती प्रमाणात भरली जाणार आहेत, या सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायच्या आहेत। आणि 28 जानेवारी 2019चा हा शासन निर्णय आहे आणि या शाळांवरती जे शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्या भरण्याबाबतचा हा जी.आर. आहे मित्रांनो या ठिकाणी। आणि जी.आर.मध्ये विविध गोष्टींचा नमूद आहे, पण मोजक्या गोष्टी आपल्या या ठिकाणी पाहायच्या आहेत की या ठिकाणी पहा, ज्या ठिकाणी 500 पर्यंत पट आहे त्या ठिकाणी कनिष्ठ लिपिकाचं एक पद आहे। ज्या ठिकाणी 501 ते 1000 पद पट संख्या आहे तिथे कनिष्ठ लिपिक 1 वरिष्ठ लिपिक 1 असेल। 1001 ते 1600 पर्यंत कनिष्ठ लिपिक 2 वरिष्ठ लिपिक 1, 1601 ते 2200 पर्यंत 1, 2201 ते 2800 पर्यंत 1 वरिष्ठ लिपिक आणि त्या ठिकाणी मुख्य लिपिक पण असेल। आणि एकूण पद 2800 पेक्षा जास्त व पुढील प्रत्येक 600 विद्यार्थ्यांमागे 17,695 वरिष्ठ लिपिक, 4,912 आणि कनिष्ठ लिपिक 926 अशी पद आहेत। आणि मित्रांनो या ठिकाणी अधीक्षकाचं पदसुद्धा भरलं जाणार आहे। नवीन पद भरती अथवा नवीन पदनिर्मिती या ठिकाणी करण्यात येऊ नये असं सांगितलेलं आहे अधीक्षकाच्या पदाच्या बाबतीत मात्र। आणि ग्रंथपालाची एकूण पदे 2118 आहेत। मंजूर पद 1 आहे। विद्यार्थी संख्या 1001 पेक्षा जास्त असावी असं सांगितलेलं आहे। पूर्णवेळ ग्रंथपाल, अर्धवेळ ग्रंथपालाच्या बाबतीत पण 1600 पदे व्यपगत झालेली आहेत आणि अर्धवेळ ग्रंथपाल पदाची संवर्ग मृत होत असल्याने नवीन पद भरती या ठिकाणी करण्यात येऊ नये, पण जी अगोदरची पदं पाहिली ती करण्यात येणार आहे। प्रयोगशाळा सहाय्यकांची पदं 1 मंजूर दिसतात आणि एकूण मंजूर पदे 4048, 610, 27 एक अतिरिक्त आणि या ठिकाणी 1020 असेल। एकूण मंजूर पद आहेत ती 1020 आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदांसंदर्भात आकृतीबंधाबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येत आहेत। वरील निकषानुसार अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे त्याच संस्थेत सदरचे कर्मचारी त्या पदावर सेवानिवृत्त होईपर्यंत कार्यरत राहतील याची काळजी घ्यायची आहे। आणि ज्या ठिकाणी अनुदानित अंशतः अनुदानित संस्थांमध्ये आवश्यकतेनुसार तात्पुरत्या प्रत्यावर्तित करण्यात येतील सदर कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतरही या ठिकाणी अतिरिक्त ठरलेली पदे आपोआप व्यक्तगट होतील। तर या ठिकाणी मित्रांनो नवीन पदं ही तयार करण्यात आलेली आहेत। या ठिकाणी काही पदं ही ग्रंथपाल आहेत, काही पदं ही पूर्णवेळ ग्रंथपाल आहेत आणि या ठिकाणी कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, मुख्य लिपिक यांची पदंसुद्धा निर्माण करण्यात आलेली आहेत। तर मित्रांनो असा हा जी.आर. आहे आणि या जी.आर.नुसार सुद्धा मेगा भरतीमध्ये नेमकी पदं वाढण्याची दाट शक्यता आहे। तर मित्रांनो अशाच या अपडेटसाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये लिहा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका। बाय।